राज्यातल्या पूरग्रस्त भागातल्या गावांच्या पुनर्वसनासाठी शासन यंत्रणा आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी कंबर कसली आहे। पूरग्रस्तांना तात्पुरती मदत देण्याऐवजी पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घेण्याचा अभिनव उपक्रम पुण्याच्या भोई प्रतिष्ठान या संस्थेनं हाती घेतलाय। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्याला महापुराचा जोरदार तडाखा बसला। कोयना नगरच्या पश्चिम भागाकडच्या गावांचं पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालं। पुराच्या पाण्यात कित्येक कुटुंबांनी आपलं सर्वस्व गमावलंय। या पूरग्रस्तांना शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेली मदत अपुरी असल्याचं लक्षात आल्यानंतर पुण्याच्या भोई प्रतिष्ठाननं पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घ्यायचं ठरवलं। त्यानुसार पाटण तालुक्यातल्या हेळगाव गावातल्या पूरग्रस्त कुटुंबांना भोई प्रतिष्ठाननं दत्तक घेतलंय। हे गाव उभं करण्यासाठी मदत करायचं अशी आमची योजना आहे। याच्यामध्ये केवळ आर्थिक मदत हा भाग नसून यातील प्रत्येक कुटुंब हे भावनिक नात्याने पुण्यासारख्या शहराशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुण्यातल्या एका कुटुंबाने इकडचे एक कुटुंब दत्तक घ्यायचं 2 वर्षासाठी अशी योजना आहे। भोई प्रतिष्ठाननं पूरग्रस्तांसाठी हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमाला कलाकारांनीही सहकार्य करायचं ठरवलंय। आम्ही समाजाची थोडी उतराई व्हावं म्हणून या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत। तेव्हा आपणही होता होईल तसं सहभागी व्हा। कुणी हे गाव दत्तक घेतलं, कुणी दुसरं गाव घ्या, पण आपापल्या पद्धतीने आपापल्या भावांना आणि बहिणींना आपण उभं करूया। अपुऱ्या मदतीसाठी शासकीय यंत्रणेला दोष देण्यात धन्यता न मानता लोकांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी भोई प्रतिष्ठाननं हाती घेतलेला प्रकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे। विजय मांडके, ATV न्यूज, हेळगाव, पाटण, सातारा।